समजा की आपल्याकडे येणाऱ्या पैशांचं म्हणजे मुंगीला 5 रुपये मिळतात ते कुठं कुठे इन्व्हेस्ट करते किंवा त्याचं काय काय करते त्यात मजा पण करते. म्हणजे पूर्वी जे बडबडगीतं होते बनवत होते त्याला काहीतरी अर्थ होता बरोबर. तर आता मी एक बडबडगीत सादर करते त्याचं नाव आहे एकदा मुंगीने केला नाच. ठीक आहे, तुम्ही गाणं सुरू केलं की असं करू शकता किंवा कोणाला असं डान्स करायचा असेल ते पण करू शकता. सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करा मॅडमचं. एकदा मुंगीने केला नाच, एकदा मुंगीने केला नाच, एकदा मुंगीने केला नाच, एकदा मुंगीने केला नाच. तिला मिळाले रुपये 5, तिला मिळाले रुपये 5. एका रुपयाचं आणलं पीठ, एका रुपयाचं आणलं पीठ, दुसऱ्या रुपयाचं आणलं मीठ, दुसऱ्या रुपयाचं आणलं मीठ. मिठा पिठाची केली भाकर, मिठा पिठाची केली भाकर, नोकरीस ठेवला एक चाकर, नोकरीस ठेवला एक चाकर, नोकरीस ठेवला एक चाकर. नोकरीस ठेवला एक चाकर. तिसरा रुपया त्याला दिला, तिसरा रुपया त्याला दिला, तिसरा रुपया त्याला दिला. तिसरा रुपया त्याला दिला. चौथ्याचा बांधला एक किल्ला, चौथ्याचा बांधला एक किल्ला, चौथ्याचा बांधला एक किल्ला. चौथ्याचा बांधला एक किल्ला. 5व्या रुपयाचं काय करू, 5व्या रुपयाचं काय करू, 5व्या रुपयाचं काय करू. 5व्या रुपयाचं काय करू. मुंगीने आणलं एक घुंगरू, मुंगीने आणलं एक घुंगरू, घुंगरू म्हणाले नाच नाच, घुंगरू म्हणाले नाच नाच, घुंगरू म्हणाले नाच नाच. घुंगरू म्हणाले नाच नाच. पुन्हा मिळतील रुपये 5, पुन्हा मिळतील रुपये 5, पुन्हा मिळतील रुपये 5. पुन्हा मिळतील रुपये 5. थँक्यू. हे सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. साखरेचा चहाने तिला 5 रुपये मिळाले. त्याच्यात तिने नीट पाकर म्हणजे खायची प्यायची सोय पण केली, घर पण बांधलं, स्वतःला काम नको म्हणून एक चाकर पण ठेवला. 5व्या रुपयाचं तिने आणखीन एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली, आणखीन एक घुंगरू आणलं. ते घुंगरू नाच केल्यावर तिला पुन्हा पैसे काय मिळणार होतं, पैसे. तसे आपल्या खऱ्या आयुष्यात पण अवलंबा. थँक्यू.